सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गणेश, एका बाजूला आहिर, तर दुसऱ्या बाजूला आपण देवळी संघाला पाहतोय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय राज पवारच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. एक चेंडू अखेर धावसंख्या झाली ती मात्र 6 धावा. राज पवारला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला अक्षय जाधव. यावेळी अगदी पाहिला तर चेंडू वेगवान होता, बाउन्सरचा मारा केला, मात्र चेंडू सरी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. निर्धाव चेंडू आला. 2 चेंडू अखेर 6 धावा स्कोर कार्डवर. दोन चेंडू अखेर धावसंख्या 6 धावा. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा, यावेळी मिस टाइम झाला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द फ्रंट, चौकार आलाय. या चौकारासह धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3 चेंडू अखेर 10 धावा. तीन चेंडू अखेर 10 धावसंख्या झाली. राज पवारने जर पाहिलं ना, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा चेंडू निर्धाव आला, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. राज पवार स्ट्रायकिंग एंडला असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, शंकर सकपा आले, झेल होईल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एकच धाव कंप्लीट केली गेली. एकाच धावेवर समाधान मानलं जाईल. धावसंख्या 4 चेंडू अखेर जाऊन पोहोचले 11 वर. चार चेंडू 11. अक्षय जाधव असे स्ट्रायकिंग एंडला. चला, कोटरोशी संघ इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस काही करून घेतला जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन धावा कंप्लीट केली आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. 5 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 13 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये आला. आकाश काळे चेंडूवरती चाललाय. तद्वर मात्र घेतलेली एक धाव. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 धावा कंप्लीट केले गेले. 2 धावांवर समाधान मानलं जाईल. एकाच षटकाखेर धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावांवर. चला, कोटरोशी संघ पुन्हा एकदा मी आपलं लक्ष वेधतोय. या इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस काही करून घेण्यात येईल. चला, थोडं फास्ट करा अहिर संघ.
चला थोडं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. एका षटकाखेर धावसंख्या झाली 15. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आकाश काय राईट आर्म राऊंड द विकेटने. पहिला चेंडू एक एक्स्ट्राची धाव आली. व्हाईट बॉलने सुरुवात केली आकाश कायने. धावसंख्या झाली 16 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या झाली 16 धावा. यावेळी लेग बिफोर विकेट राज पवारची मोठी शिकार केली गेली आकाश काळेच्या माध्यमातून. न्यू बॅटर गौरव जाधव मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आता दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय जाधव आणि गौरव जाधव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आकाश कायने जर पाहिलं ना तर पहिला चेंडू वाईट टाकला होता. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू आला आणि त्यानंतर विकेट आली आहे राज पवारची एक मोठी. दोन चेंडूखेर 16 धावा स्कोर कार्ड वरती. गौरव जाधव आणि अक्षय जाधव वरती आता जबाबदारी असेल, कारण जर इथून पुढे आपला सामना जिंकायचा असेल ना, धावसंख्या मोठी उभी करायची असेल तर ह्या जोडीला टिकून राहणं महत्वाचं आहे. तिसरा चेंडू व्हाईट +1 2 धावा आल्या स्कोर कार्ड वरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावांवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः आकाश काळे आलाय. झेल सुरेख झेल कंप्लीट केला गेलाय. वेल कॉट. सुरेख झेल कंप्लीट केला गेला. अगदी जर पाहिलं ना तर आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता गौरव जाधवच्या माध्यमातून. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला. तदनंतर मात्र आकाश काळे चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू त्याच्याने गॅदर झाला नाही, मात्र एक लहान मुलगा आला त्यानंतर झेल कंप्लीट केला गेला. सुरेख झेल कंप्लीट केला गेला. जर पाहिलं ना तर सुरेख बॅकअप दिला गेला त्या क्षेत्ररक्षकाकडून. गौरव जाधवची एक मोठी विकेट आली आहे. बॅक टू बॅक दोन मोठे धक्के लागले टीम देवळी संघाला. नितीन जाधव मैदानाच्या आतमध्ये आलेत. नाही बोलला.
अखेर 18 धावा. देवळी संघ अगदी जर पाहिलं ना तर अडचणीमध्ये अडकलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली गेली आहे. पंचांनी अपील फेटाळली आहे. एक धाव आली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. 19 धावा. 4 चेंडू 19 धावा स्कोर कार्ड वरती. आकाश काळेच्या या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू आकाश काळेचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने ढकलला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख झेल विकेटचं पतन, सुरेख झेल कंप्लीट केला गेला शंकर सकपाळ यांच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं ना तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जे फिल्डिंगचं स्टँडर्ड राहिलंय आहिर संघाचं ते नक्कीच वाखाणण्याजोगं असेल. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आणि या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षक मगाशी जो झेल कंप्लीट केला गेला सार्थक अगदी कमी वयाचा खेळाडू आहे आणि त्याने आपली चुणूक मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. फिल्डिंगचं स्टँडर्ड काय असावं ना हे नक्कीच आहिर संघाकडून शिकलं पाहिजे. मग तो सार्थक असेल किंवा शंकर दादा असतील. अनेक सुरेख झेल कंप्लीट केले गेले त्यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज प्रदीप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. तर बॅटर नितीन जाधव यांची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मोठा फटका खेळला गेला अक्षय जाधवच्या बॅटमधून. क्रॅकिंग सिक्सर. षटकारासह धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावांवर. एक चेंडू 26 धावा. अक्षय जाधव 4 चेंडू 11ची वैयक्तिक खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आलाय. झेल सुटला. चेंडू अगदी बॅकअप देणाऱ्या क्षेत्ररक्षकाने चौकार वाचवलाय. धावसंख्या झाली 28 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अक्षय जाधवच्या बॅटमधून. सुरेख षटकार. तीन चेंडू अखेर धावसंख्या झाली 34 धावा. चौथा चेंडू प्रदीप सकपाळचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा दिली. ऑन साइडच्या दिशेने चेंडू चाललाय मात्र चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये चाललाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. 35 धावा स्कोर कार्ड वर.
2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. अक्षय जाधव ऑन स्ट्राईक. प्रदीप सकपा समोर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. या चेंडूवर वेग पाहायला मिळाला प्रदीप सकपाळचा. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 35 धावा. चला कोट्रोशी टीमचा कॅप्टन तयार राहायचं टॉस साठी. शेवट 3+1. सांगणार कधी हे धावसंख्या झाली 39. विजयासाठी अहिर संघाला 40 धावांची गरज. तो बोल ए अप्पा तो बोलतोय 6 मारत नाही मागं.
तर झालं असतं. चला पुढे मैदानाच्या दिशेने आता मात्र रंगत पाहायला मिळते. 6 चेंडू 9 धावेची गरज. चला शांतता राखा मित्रांनो, स्टेज वरती शांतता ठेवा प्लीज, विनंती आहे. हो डॉट चेंडू, एव्हरी डॉट चेंडू क्रिएट प्रेशर. परंतु आकाश हा प्रेशर घेण्यातला प्लेअर वाटत नाही. परंतु जर खेळ आहे मित्रांनो, जर तर शाश्वती नसते क्रिकेटमध्ये, शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल. आकाश आकाश आणि आकाश, आकाशाला गवसणी घालणारा आकाशच्या बॅटमॅनला आकाश माझा षटकार 6 धावांसाठी. आता समीकरण असेल 4 चेंडू 3 धावेची गरज. आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतो तो टीम आहिर ब संघ. देवी संघ हडलक बॅडलक, आता मात्र बिरमणी संघ, बिरमणी विपक्ष कोट्रोशी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. बिरमणी 11 यंग ब्रिगेड